नागपूर दूरदर्शनच्या असावे घरकुल आपुले छान या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. तर मित्र हो, आपल्या दैनंदिन जीवनात म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपला नेहमी दुकानदाराशी म्हणा किंवा व्यापाऱ्याशी म्हणा संबंध येतोच. आता या संबंधामध्ये बरेचदा आपली फसवणूक होते आणि ही आपल्याला फसवणूक झालेली आहे याची जाणीव जरी झालेली असली तरी त्याबाबत तक्रार कुठे करावी, त्याकरता न्याय कुठे मागावा ही आपल्याला नेहमीच विवंचना असते. तर अशा प्रसंगी त्या फसवणुकीची तक्रार कुठे करावी याबद्दल मार्गदर्शन करण्याकरता व चर्चा करण्याकरता आज आपल्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध अधिवक्ता ॲडव्होकेट अतुल सोनक आपल्याकडे आले आहेत. मी दूरदर्शनच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. नमस्कार सर. मला सर्वप्रथम सांगा की हा ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी काय परिस्थिती होती, म्हणजे ग्राहकांकरता न्याय मागण्याकरता काही प्रोव्हिजन्स, त्याला मराठीत काय म्हणून तरतुदी होत्या का? हा कायदा 1986 साली अस्तित्वात आला, म्हणजे डिसेंबर 86 मध्ये हा पारित झाला आणि नंतर तो अंमलात यायला जवळपास 1-1.5 वर्ष लागला. म्हणजे याची स्थापना करणे, मंचाची स्थापना करणे, आयोगाची स्थापना करणे, असं सगळं 1-1.5 वर्षाचा काळ गेला त्याच्यामध्ये. त्यापूर्वी ज्या कोणाची फसवणूक झाली असेल किंवा एखाद्या आपल्या वस्तूमध्ये त्रुटी असेल तर त्याला दिवाणी न्यायालयात किंवा फौजदारी न्यायालयात दाद मागावी लागायची. दिवाणी न्यायालयात जर दाद मागावी लागली तर त्याला खर्च फार येतो. म्हणजे जसं आता समजा 1 लाखाची दाद असेल, नुकसान भरपाई 1 लाखाची असेल तर त्याला काही विशिष्ट कोर्ट फी द्यावी लागते आणि वकील फीसुद्धा द्यावी लागते. तर हा जो खर्चिक प्रकार होता तो या कायद्यामुळे कमी झाला. या कायद्याची तरतूद जी आहे त्याच्यात खूपच कमी पैशामध्ये तो न्याय मिळवू शकतो. तर तो एक त्याचा फायदा 1986 पासून झालेला आहे. बरोबर. आता मला सांगा की हा जो कायदा आहे याची संरचना काय असते? याची संरचना अशी आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावर एक ग्राहक मंच स्थापन करण्यात आलेला आहे. म्हणजे ग्राहक तक्रार निवारण मंच असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्यावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि त्याच्यावर केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग अशी ही संरचना आहे. तर 20 लाखापर्यंत जर तुम्हाला नुकसान भरपाई किंवा याची हे मागायचं असेल, दाद मागायची असेल तर तुम्ही जिल्हा मंचामध्ये मागू शकता. 20 लाख ते 1 करोडपर्यंत मागायची असेल तर राज्य आयोगाकडे मागू शकता. त्याच्यावर मागायची असेल 1 करोडच्या वर तर केंद्रीय आयोगाकडे मागावी लागते. आणि खालच्या फोरममध्ये जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही त्याची अपील राज्य आयोगाकडे करू शकता. त्याच्या आदेशाविरुद्ध अपील केंद्रीय आयोगाकडे करू शकता आणि त्याच्यातही तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता. ह्या सगळ्या अपीलचा कालावधी 30 दिवसांचा असतो. म्हणजे 30 दिवसात तुम्ही अपील करावी लागते. म्हणजे 30 दिवस म्हणजे कुठला हे कसला कालावधी? म्हणजे जसं आता आदेश झाला, समजा 1 तारखेला आदेश झाला तर 1 तारखेपासून 30 दिवसांमध्ये तुम्ही अपील करू शकता. अच्छा. तुम्हाला समाधान झालं नसेल त्याच्यात तर तुम्ही अपील करू शकता. पण मला सांगा की आता एक सर्वसाधारण माणसाला तक्रार करायची असेल तर त्यांनी त्याचं काय प्रोसिजर काय आहे? हां, सर्वसाधारण माणूस चांगला प्लेन पेपरवर, जसा हिरवा कागद म्हणतो आपण, तो लेजर पेपर म्हणतो, त्याच्यावर आपली तक्रार लिहू शकतो आणि 5 प्रती त्याच्या काढून त्या मंचाकडे पाठवू शकतो. तो रजिस्टर्ड पोस्टाने पाठवू शकतो किंवा स्वतः जाऊन दाखल करू शकतो. त्याच्यामध्ये त्याला त्याचं नाव, गाव, पत्ता, वय, धंदा आणि समोरचा पक्ष म्हणजे जसा दुकानदार असेल तर त्या दुकानदाराचं नाव, त्याचा पत्ता, त्याचं ठिकाण राहण्याचं आणि हे सगळं लिहून मध्ये मजकूर असा लिहावा लागेल की बा मी या अमुक तारखेला एक वस्तू घेतली होती, त्याचं विवरण द्यावं लागेल. त्या वस्तूमध्ये असा असा दोष निर्माण झाला होता किंवा आधीच होता, जो काय असेल त्याचं पूर्ण स्पष्टीकरण द्यावं लागेल की याच्यामुळे माझं असं नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाई मला देण्यात यावी. त्याच्यात तुम्ही शारीरिक नुकसान भरपाई, आर्थिक, मानसिक ही सर्व प्रकारची नुकसान भरपाई मागू शकता. बरं, मला सांगा की आता हा जो आपल्याला अर्ज करायचा आहे त्याबद्दल काही त्याच्या सोबत काही शुल्क द्यावं लागतं का? हां, शुल्क अगदी नाममात्र आहे. जसं आता 2 लाखाला 2 लाख ते 5 लाख 100 रुपये, 200 रुपये, 400 रुपये असं ते वाढत जाऊन 1 करोडच्या वर जर असेल तरी 5,000 रुपये शुल्क आहे. म्हणजे फार नाममात्र शुल्क आहे. पण आता सांगा की मी समजा आता मी एक दारिद्र्य रेषेखाली व्यक्ती आहे, त्याला आपण BPL म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईन, तर अशा व्यक्तीचे पैसे नसतील तर त्यांनी त्याला दाद मागता येईल का? हो, मागता येईल ना. त्याला 1 लाखापर्यंत त्याला नाममात्र म्हणजे शुल्कच नाही आहे. अच्छा, शुल्क नाही. नाममात्र शुल्क तर नाहीच, शुल्कच नाही. तो विना शुल्क तो तक्रार दाखल करू शकतो.
आणि मग 1 लाखाच्या वरती? मग का नाममात्रच आहे ना ते, 200 रुपये वगैरे तर कोणीही दाखल करू शकतो. अच्छा अच्छा अच्छा. बरं, आता मला सांगा की ही एखादी फसवणुकीची घटना घडल्यापासून किती दिवसाच्या आत म्हणजे त्याची काही कालमर्यादा हो, कालमर्यादा आहे ना, आहे ना. समजा आता 1 जानेवारी 2016ला तुम्हाला कारण घडलं, तर त्या दिवशी आढळलं की बा या वस्तूत अशी अशी त्रुटी आहे, किंवा सेवा पुरवठादारांनी चुकीची सेवा दिली किंवा त्रुटीपूर्ण सेवा दिली, तर त्या तारखेपासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला दाद मागावी लागेल. पण ही दाद कुठे मागावी? म्हणजे आता मी समजा 2 वर्षापूर्वी अमरावतीला गेलो असेल आणि अमरावतीला मी एखादी वस्तू विकत घेतली असेल, त्याच्यात जो दोष आढळला असेल मला, त्याची समजा गॅरंटी पिरियड 5 वर्ष असेल, 2 वर्षात त्याचा काही दोष आढळला, तर मला तक्रार नागपूरला मागता येईल की अमरावतीला जावं लागेल? हां, तर तुम्ही नागपूरला राहता, हो, म्हणजे तुम्हाला नागपूरला तक्रार करता येईल, किंवा तो जिथे राहतो विक्रेता अमरावतीचा आहे. विक्रेता अमरावतीला राहतो तिथेही करता येईल. म्हणजे आम्हाला ऑप्शन दोन्ही ओपन आहे, हा, दोन्ही ऑप्शन, एक तर नागपूरला करा किंवा हां अमरावतीला करता येईल. अच्छा 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 अच्छा. म्हणजे समोरचा पक्ष जिथे राहतो तिथेही करता येते, बरं. आणि तुम्ही जिथे राहता तिथेही करता येते. बरं, आता मग कारण जिथे घडलं, अमरावतीला घडलं, तिथेही करता येते. अच्छा, म्हणजे कॉज ऑफ ॲक्शन जिथे असेल तिथेच. बरं, मला हे सांगा की नुकसान भरपाई म्हणजे जो काही दोष आढळला असेल त्या व्यतिरिक्त काही नुकसान भरपाईची सुद्धा मागणी करता येईल का? हो, करता येईल ना. त्या वस्तूमध्ये जर दोष आढळला आणि त्या दोषामुळे तुमचं काही नुकसान झालं, हे तुम्हाला सांगता येतं, म्हणजे तुमच्या विवरणात लिहिता येतं की बा असं असं, जसं आता समजा टॅक्सी घेतली एखाद्याने विकत, कार घेतली, आणि कार त्याला टॅक्सी म्हणून चालवायची होती, बरं, पण कारमध्ये काही दोष आढळला, त्याच्यामुळे महिनाभर ती बंदच पडली, त्याचं उत्पन्न हे झालं, म्हणजे त्याचं नुकसान झालं उत्पन्नाचं, तर तो तसं विवरण देऊ शकतो की माझं 2000 रुपये रोजाचं हे झालं नुकसान, तर महिन्याचे तो समजा जे काही 60,000 होतील ते मागू शकतो. बरं, मी म्हणतो की असा आपल्या आजचा जो कार्यक्रम आहे त्याचं शीर्षकच असं आहे, असावे घरकुल आपुले छान. तर घरकुल म्हटलं की घरकुलमध्ये स्त्रिया, महिला वर्ग आलाच, हो हो, आणि महिला वर्ग म्हटलं म्हणजे सुवर्णालंकार आलेच, सोन्या चांदीचे दागिने आलेच. हो. आता काही वेळेस काय होतं की एखादी महिला एखाद्या ज्वेलरकडे सोन्याच्या दुकानात जाते आणि तिथून एखादा दागिना विकत घेते, हो, आणि तो विकत घेतल्यानंतर तो जो तिथला मालक असतो तो तिला म्हणतो की मॅडम तुम्ही काही बिल मागू नका, नाही तर तुम्हाला ते व्हॅट लागेल, अमुक लागेल, अजून तुझे पैसे जास्त येईल. तर हे योग्य आहे की अयोग्य आहे? आणि थोडक्यात मला हे सांगायचं, मग जर समजा तो दागिना खोटा ठरला किंवा त्यांनी ज्या वजनाचा असेल त्या वजनापेक्षा कमी असेल, तर त्याविषयी जर तक्रार करायची असेल आणि ती जर बिल घेतलं नसेल तर त्या प्रसंगात काय होऊ शकतं? एक तर हे विदाऊट बिल तुम्ही कोणतीही वस्तू घ्यायला नाही पाहिजे, पहिले तर हे महत्त्वाचं आहे. बिल घेतल्याशिवाय तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करू नये. पण आता ते दुकानदाराच्या म्हणण्यात येऊन किंवा 2-4%, 5% टॅक्स वाचवण्यासाठी बरेच लोक विदाऊट बिल वस्तू खरेदी करतात, आणि मग नंतर काय होतं, समजा काही त्रुटी आढळली किंवा आणखी काही त्याच्यात दोष आढळला, तर मग तक्रार करताना प्रॉब्लेम येतो. अच्छा, मग त्यांना अशा परिस्थितीत तक्रार दाखल करणं कठीण होतं, ते सिद्ध करणंही कठीण होतं, आणि पुढे न्याय मिळणंही कठीण होतं. अच्छा. म्हणून शक्यतोवर बिना बिल कोणतीही वस्तू खरेदी करू नये, पर्टिक्युलरली दागिने, काय कोणतीही वस्तू, कारण याच्यात खूप जास्त पैसे इन्व्हॉल्व असतात ना. हां हां, काय आता मला सांगा, बरेचदा काय होतं की आता आपण थोडे सुशिक्षित आहोत, शहरी भागातले लोक आहोत, आपण एखादी वस्तू विकत घेतो, त्या वस्तूवर त्याची MRP हो, लिहिलेली असते, आणि त्यात खाली लिहिलं असते इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, म्हणजे सर्व करासकट. बरोबर. हा, इतकं सगळं असून सुद्धा आपण जेव्हा ती वस्तू त्याला मागतो, समजा ती 100 रुपयाची त्याची MRP असेल आणि तो आपल्याला म्हणत असेल की तुम्ही 120 रुपये द्या, तर हे योग्य आहे का? म्हणजे त्याला देणं आपल्याला आवश्यक आहे का, की त्याविरुद्ध आपण तक्रार करावी लागेल? हां, नाही, हे बेकायदेशीरच आहे, याचा काही प्रश्नच नाही. तो जास्ती रुपये मागूच शकत नाही. एक तर त्याला MRP मध्ये जी वस्तू तो विकायची असते ती त्याला खूपच कमी किमतीत मिळत असते, त्याचा भरपूर प्रॉफिट असतो त्याच्यात, त्यामुळे तो जास्ती पैसे मागू शकत नाही, आणि कोणी द्यायलाही नको तसं. आणि जर तो मागत असेल तर जे ग्राहक संरक्षण मंत्रालय आहे दिल्लीचं, त्याचे अनेक अधिकारी असतात प्रत्येक गावात, त्यांना तुम्ही तक्रार करू शकता की हा अमुक अमुक असा दुकानदार अशी जास्तीची मागणी करतोय, त्याचं निवारण ते करू शकतात. अच्छा, म्हणजे पण ते MRP पेक्षा जास्त पैसे घेऊ नये असंच ना? हो, बिलकुल घेतच नाहीत, कायद्याने घेतच नाहीत त्याला. आणि हां, दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे बिल देतात त्याच्यावर ते सेल टॅक्स नंबर वगैरे असायला पाहिजे, ही आवश्यक आहे. हो हो, सेल टॅक्स, व्हॅट वगैरे जो आला आहे तो त्याचा नंबर टाकावा लागतो. नाही, पण आता काय होतं की म्हणजे मी जे पाहिलेलं आहे, माझा अनुभव आहे, ग्रामीण भागामध्ये दुकानं फार कमी असतात, एखाद दुसरं दुकान असतं, ते सगळे चहापासून तर चेहऱ्याचे पावडरपर्यंत सगळ्यात विकतो. हो हो, आणि त्याच्याजवळ कुठलेही ते नंबर जे असतात ना, CST BST नंबर नसतात, तर अशा माणसाकडून आपल्याला घेणं भागच असतं, कारण नाही असतो, कारण त्याची मोनोपोली एकाधिकार असतात. तर अशा वेळेस याला काही
चुकीचं काही झालं याच्याबद्दल, मग याच्यावर काही अन्याय झाला तर त्यांनी त्याची तक्रार कुठे मागावी? ते सांगितलं ना, त्याचं ग्राहक स्वरूप- संरक्षण मंत्रालय जे आहे अच्छा, तिथे जाल हां, त्याला. वजनमापी निरीक्षक असतात, त्यांच्याकडे करू शकता तुम्ही. पण मग आता मला तुम्ही सांगा की हा जो कायदा आला तेव्हापासून आत्तापर्यंत तुमच्याकडे अशा काही केसेस आल्यात का की ज्यात लोकांना या कायद्यामुळे न्याय मिळाला? हो, या कायद्यामुळे न्याय मिळतोच ना, काही प्रश्न नाही. एखादी बरं, सांगतो ना, उदाहरण सांगतो. आपण जनरली फ्लॅट वगैरे विकत घेतात लोक. बरं. तर आता मी त्याचंच उदाहरण सांगतोय. एका व्यक्तीने एक फ्लॅट घेतला, म्हणजे बिल्डरकडून फ्लॅट घेतला, त्याचा करारनामा झाला, 6 लाखाचा फ्लॅट घेतला, त्यांनी 1 लाख रुपये अर्नेस्ट मनी म्हणजे जे आपण इसार म्हणतो तसा दिला. करारात लिहिलं की 5 लाख रुपये तुम्हाला अमुक तारखेला देऊ आणि तुम्ही विक्रीपत्र नोंदवून द्याल फ्लॅटचं. आणि मग त्यांनी काय केलं की 1 लाखाचं देऊन जे ॲग्रीमेंट केलं होतं त्या बेसवर त्यांनी बँकेकडून लोन घेतलं. बरं. तर लोन घेतल्यावर तिथे ती प्रॉपर्टी मॉर्गेज राहते. तर त्याला विक्रीपत्र जे मिळतं नवीन करून, म्हणजे महिनाभराने 2 महिन्यांनी जे काही विक्रीपत्र मिळतं ते तिथे मॉर्गेज म्हणून ठेवावं लागतं बँकेमध्ये. बरं. पण हा बिल्डर काय करत होता, नंतर टाळाटाळ करायला लागला. लोन दिल्याबरोबर बँकेने पैसे देऊन टाकले त्याला, त्याचे 6 लाख वसूल होऊन गेले. बरं. त्याला काही विक्रीपत्र करायची घाई नव्हती. मग तो टाळाटाळ करायचा, तर मग हा त्याला म्हणत राहायचा, तू आपला हो उद्या करू, गुरुवारी करू, शुक्रवारी करू, असं करत टाळत होता. मग यांनी त्याला नोटीस दिली की बाबा मला एक 15 दिवसात तू करून दे विक्रीपत्र, नाही तर मला कायदेशीर मार्ग बघावा लागेल. तर तो नोटीस दिल्यावरही त्यांनी केलं नाही, काहीच उत्तर दिलं नाही आणि विक्रीपत्रही करून नाही दिलं. म्हणून मग यांनी ग्राहक मंचामध्ये तक्रार केली. तर ही तक्रार 2 वर्षाच्या आत करता येते. त्यांनी बरोबर त्या मर्यादित कालावधीत तक्रार केली. ग्राहक मंचाने त्याला नोटीस पाठवली बिल्डरला. बिल्डरने आपलं जे काय म्हणायचं होतं ते म्हटलं. दोघांचा युक्तिवाद झाला. मंचाने कागदपत्र तपासले आणि सगळं तपासल्यावर ऑर्डर दिला की बा याला 3 महिन्याच्या आत तुम्ही विक्रीपत्र नोंदवून द्या आणि याचं जे काही याला त्रास झाला, मानसिक त्रास झाला तुम्ही हे न केल्यामुळे, त्याची 10,000 नुकसान भरपाई द्या आणि 3,000 रुपये मंचाकडे जो याला तक्रार करावी लागली त्याचा खर्च म्हणून 3,000 रुपये याला द्या. तर बिल्डरला ते करावं लागलं. आणि 3 महिन्याच्या आत विक्रीपत्र नोंदवून दिलं आणि त्याला ते पैसेही दिले, 10,000 + 3,000. तर अशा पद्धतीने त्याला न्याय मिळाला. बिल्डर लोक त्रास देतात तेव्हा त्यांच्या विरुद्ध हे जे असतात आपले, ज्याला आपण पीडित म्हणून, ते ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतात. अच्छा. पण एखाद्या सरकारी कार्यालय त्याच्याकडूनच आपल्याला काही अन्याय झाला असेल, मग थोडक्यात आपल्याला 7/12 हवा असेल किंवा काय असेल आणि तो त्याचा विलंब झाला असेल, तो विलंब झाल्यामुळे याच्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न नाही, सरकारी कार्यालय याच्या कक्षेत येत नाहीत. नाही. सरकारी कार्यालयांसाठी आता मला वाटतं नवीन एक सेवा हमी कायदा असा निर्माण झाला महाराष्ट्र शासनातर्फे. बरं. पण याच्यात ते बसत नाही. म्हणजे ग्राहकच्या संरक्षण नाही. आपण सरकारचे ग्राहक नाही आहोत त्याच्यात. तुम्ही टेलिकॉम डिपार्टमेंट, रेल्वे डिपार्टमेंट याचे तुम्ही ग्राहक असता. अच्छा. ही सरकारचेच विभाग आहेत. म्हणजे आपण जोपर्यंत ग्राहक नाही, बेसिकली यू शुड बी अ कस्टमर. अच्छा. कंझ्युमर म्हणजे हे संबंध पाहिजे है ना, सेवा देणारा आणि सेवा घेणारा. त्याची हे दिलेले आहेत, व्याख्या दिलेल्या आहेत त्या कायद्यामध्ये की ग्राहक कोण आहे, ग्राहक पुरवठादार कोण आहे, सेवा पुरवठादार कोण आहे, दुकानदार कोण आहे, सगळं दिलेलं आहे त्याच्यात. तर का पण आपल्याला समजा तक्रार करायची असेल तर आपल्याला वकिलाची आवश्यकता असते का? नाही, तक्रार तुम्ही स्वतःही करू शकता किंवा तुमच्या प्रतिनिधीमार्फतही करू शकता. बरं. किंवा मग वकीलही नेमू शकता. मला वाटतं वकिलाच्या थ्रू केलेलं केव्हाही बरं. हो, तसं कायद्याच्या काही ज्या हे असतात. नाही, पण बऱ्याच व्यक्तीला आपली स्वतःची केस चांगली माहीत असते आणि तो स्वतः मांडू शकतो. म्हणजे वकिलाची त्याच्यात गरज नाही. पण जर त्याला वाटलं की आपण नीट बोलू शकणार नाही किंवा काही मंचाच्या सदस्यांनी काही प्रश्न विचारले तर आपण बोलू शकणार नाही, उत्तर देऊ शकणार नाही, तर तो वकील नेमू शकतो. मग एखादा BPLचा जर हा असेल खरेदीदार, त्यांनी जर त्याची सेवा घेतली वकिलाची, त्याची त्या वकिलाची फी सुद्धा शासन देते का? नाही, अशी याच्यात तरतूद तर नाही आहे, या कायद्यात तर नाही आहे. अच्छा. पण आता BPL वाला जो असेल तो तर अशिक्षित असतो, त्याला आपली बाजू मांडता येत नाही. नाही, पण बाजू याच्यात मांडायचा काही विशेष प्रश्न नसतो. त्यांनी जी तक्रार बनवलेली आहे किंवा पाठवली आहे त्याच्यावर समोरच्या पक्षाचं उत्तर हे दोन्ही बघितल्यावर आणि यांनी जोडलेले कागदपत्र, जसं आता बिल आहे किंवा त्याचं वॉरंटी कार्ड आहे, गॅरंटी कार्ड आहे, हे सगळे कागद बघितल्यावर मंचाच्या सदस्यांना लक्षात येतं की याच्यात काय नक्की झालेलं आहे. त्याच्यानुसार ते आदेश देऊ शकतात. म्हणजे एखाद्याला बाजू मांडता जरी नाही आली तरी मंचाच्या सदस्यांना ते लक्षात येतं, अध्यक्षाला. आणि समजा नागपूर ग्राहक हे आहे शहरी भाग, पण आता एखाद्या ग्रामीण भागातील व्यक्तीला त्या गावातच त्याच्याविरुद्ध काही अन्याय झाला असेल, त्याला दाद मागायची असेल,
तर त्याला कुठे नागपूरला यावं लागेल का? हो, नागपूरलाच यावं नाही लागत. तो रजिस्टर पोस्टाने पाठवू शकतो. अच्छा. म्हणजे नोंदणीकृत डाकेने तो तक्रार करू शकतो. हम्म. पण कधी जर मंचाला वाटलं की यांना बोलावून यांचं हे घ्यावं, बयान घ्यावं, तर ते बोलवू शकतात. तेव्हा त्याला जावं लागेल फक्त. अच्छा अच्छा. तेव्हा सांगावं लागेल की साहेब मी जे तक्रारीत म्हटलेलं आहे हम्म. ते असं असं आहे आणि ते बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझं काही म्हणणं नाही. बरं, आता मला सांगा, हे जे ग्राहक मंच आहे याचे जे सदस्य असतात ते कोण असतात? ग्राहक मंचाचे सदस्य जे असतात ते वकील असतात. अच्छा. वकिलीचा अनुभव असतो त्यांना 5 वर्षाचा, 10 वर्षाचा. आणि जिल्हा मंचाचे जे अध्यक्ष असतात